नमस्कार. चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला. काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकनाथ शिंदे आनंद दिघे आश्रमात न जाता थेट दिल्लीला गेले. याच कारणावरून विरोधकांनी एकनाथ शिंदे यांना चांगलेच घेरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. ऐन गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी कशासाठी? एकनाथ शिंदे हे आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहेत. त्यांनी धर्मवीर 2 हा चित्रपट देखील काढला आहे. परंतु ऐन गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते दिघे साहेबांचे आशीर्वाद न घेता थेट दिल्लीला कशासाठी गेले, यावरूनच विरोधकांनी चांगलेच त्यांना घेरले आहे. एकनाथ शिंदे यांचा सुषमा अंधारे यांनी चांगला समाचार घेतला आहे. ते काय म्हणाल्यात ते आपण पाहूयात. त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सरडा धोका बघून रंग बदलतो आणि संधीसाध माणूस मोका बघून रंग बदलतो. धर्मवीर चित्रपटामध्ये आपण कसे धर्मवीर आनंद दिघेंचे वारसदार आहोत हे सांगण्याचा आटापिटा करताना एकनाथ शिंदे यांनी करोडो रुपयांचा चुराडा केला. पण तेच एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमेच्या ऐन वेळी दिघींच्या आश्रमात नाही, ते थेट दिल्लीला अमित शहांच्या दरबारी पोहोचले. त्यांनी तसं बाळासाहेबांच्या समाधीवरही पोहोचणं अपेक्षित होतं, पण ते आता नाही आले तरी चालतील. कारण ज्या दिवशी त्यांनी जय गुजरात म्हटलं त्याच दिवशी वंदनीय बाळासाहेबांसोबतची उरली सुरली त्यांची वैचारिक नाळ सुद्धा तुटलेली आहे. मात्र त्यांनी दिघींच्या आश्रमात असण्यापेक्षा दिल्ली दरबारी असणं पसंत केलं. फार विशेष आहे. म्हणजे गुरुपौर्णिमेच्या मोक्यापेक्षा आयकर विभागाच्या नोटिशीचा धोका मोठा ठरलाय. ऐन गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकनाथ शिंदे हे आनंद आश्रमामध्ये न जाता थेट दिल्ली वारीला गेले आहेत. त्यामुळे विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.